नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे. रोज सकाळी उठल्यापासून आपली धावपळ सुरू होते, नाही का? नवऱ्याचा डबा, मुलाची शाळा, नाश्ता सगळं कसं वेळेवर व्हायला हवं. या सगळ्या गडबडीत आपण एक गोष्ट नेहमी विसरतो, ती म्हणजे स्वतःला. आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण आपली काळजी कोण घेणार? म्हणजे आपण सगळ्यांची काळजी करतो, सगळ्यांसाठी आपल्याकडे वेळ असतो, पण स्वतःसाठी वेळ नसतो. आपलं शरीर आपण खूप गोष्टींतून जातो. तरुण वयामध्ये लग्न झाल्यावर आणि मुलं झाल्यावर भरपूर चेंजेस होत असतात, भरपूर त्रास होत असतो. त्यातून गेल्यावर पण आपण आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर उतरत्या एजमध्ये खूप त्रास होतो. मला पण काही गोष्टी लेट समजल्या आहे किंवा मी लेट ऑब्झर्व्ह केल्या. पण मी आता स्वतःला वेळ देते. मुलाला शाळेत सोडल्यावर मध्ये मला टाईम असतो, तेव्हा मी गार्डनमध्ये वॉकला येते. तिथं शांत बसते, थोडा वेळ वॉक करते. खूप सुंदर वाटतं आणि दिवसभर पण खूप प्रसन्न वाटतं, शरीर हलकं वाटतं. वॉकवरून आल्यावर नवऱ्याचा डबा असतो, तो डबा बनवते, नाश्ता बनवते आणि त्यानंतर मग पुन्हा स्वतः निवांत बसून काहीतरी नाश्ता करते आणि हेल्दी नाश्ता करते. आता मी थोडासा माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केला आहे. मी माझ्या वेट लॉस जर्नीवर आहे. तर मी थोडंसं हेल्दी खायचा प्रयत्न करतीये. स्वीट खात नाहीये, जेणेकरून माझं वेट थोडंसं कमी व्हायला मदत होईल आणि मोस्टली वेट कमीपेक्षा पण माझं शरीर हेल्दी राहील. शरीरानंतर दुसरी गोष्ट येते म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ते करणे. घरातले काम तर चालूच असते, पण त्याचबरोबर आपले छंद जोपासणे, आपल्याला जे आवडतं ते करणे, हे खूप जरुरी आहे. भले की ते पुस्तक वाचणे असो, निवांत बसून चहा पिणे असो किंवा गाणे ऐकणे असो, तुम्हाला जे आवडतं ते बघणे असो, या सगळ्यांसाठी वेळ काढा. नवीन-नवीन गोष्टी ट्राय करा, शिका. जसे तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल, ती शिकायची असेल तर नक्की शिका. वयाची मर्यादा ठेवू नका. जसं मला कुकिंगची आवड आहे आणि बेकिंगची आवड आहे, तर मी बेकिंगचा क्लास पण केला आणि आता मी छोटीशी होम बेकर आहे. तसेच मला कुकिंगची आवड आहे, तर मी नवीन-नवीन रेसिपीज बनवते, ट्राय करते आणि त्यासाठी माझा दुसरा चॅनल पण आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये रेसिपी बघायच्या असतील, तर मी कमेंट बॉक्समध्ये त्या चॅनलची पण लिंक देईन. म्हणजे आपल्याला जे आवडतं ना, त्यासाठी नक्की वेळ काढा. तुम्ही बघशाल, की तुमचं मन खूप प्रसन्न होईल. तुम्ही आनंदी राहायला लागशाल. जे आपल्या स्त्रियांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो का आपली चिड होते. तिचं मूळ कारण असं असतं, की आपण स्वतः खुश नसतो किंवा आपल्याला आपल्या गोष्टी करायला जमत नाही, त्यामुळे होते. तुम्ही हाउसवाईफ असो किंवा जॉब करत असो, स्वतःसाठी एक नक्की वेळ काढा, ज्यात तुमच्या गोष्टी तुम्ही करू शकाल. दुसरी गोष्ट म्हणजे काही करायचं असलं तर आपण 100दा हाच विचार करतो, की कोण काय बोलेल? जगातले लोकं काय बोलतील? शेजारचे लोकं काय बोलतील? कुटुंबातले लोकं काय बोलतील? पहिलं तर हा विचार करणं सोडून द्या. कारण की तुम्ही सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. तुम्ही किती प्रयत्न केला तरी कोणाला ना कोणाला काही ना काही प्रॉब्लेम असणारच आहे. आपला चांगुलपणा आपल्याला माहिती आहे, आपण कसे आहे माहिती आहे आणि आपण काय करतोय ते माहिती आहे. तर दुसऱ्यांना सिद्ध करण्याची काहीच गरज नाहीये. एकच आयुष्य आहे. स्वतःसाठी आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगा. स्वतःला काय वाटतंय, आपल्याला कशात आनंद मिळतोय ते नक्की करा. तुम्ही हे छोटे-छोटे बदल जर तुमच्या आयुष्यात केले ना, तुम्हाला एक गोष्ट जाणवेल, की तुम्ही खुश राहायला लागलात. तुमचं मन प्रसन्न राहते, तुम्ही उत्साही राहताय, दिवसभर तुमच्यात एनर्जी राहते, तुम्हाला छान वाटतंय, जगण्याचा आनंद मिळतोय. हे सगळं तुम्हाला नक्की जाणवेल. या सगळ्या गोष्टींतून मला एकच सांगायचं आहे, आपण सगळ्यांचं सगळं करतो, तर स्वतःचं तर करूच शकतो. स्वतःसाठी वेळ काढू शकतो. स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःच्या गोष्टींवर प्रेम करायला शिका. तुम्हाला आवडत्या त्या गोष्टी करायला शिका. तुमच्या सगळ्यांशी बोलून खूप छान वाटलं. जसं मी माझ्या मैत्रिणींशीच बोलते असं मला जाणवलं. तर या चॅनलवर मी भरपूर गोष्टी शेअर करते. हॉल व्हिडिओज असतात, प्रॉडक्ट रिव्ह्यू असतात आणि असंच तुमच्याशी बोलावंसं वाटलं तर कधी बोलते. तुम्हाला अशीच व्हिडिओ जर माझे बघायचे असतील, तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि एक सुंदर कमेंट करा. तुम्हाला फुल रेसिपी व्हिडिओ किंवा डाएटच्या रेसिपी बघायच्या असेल, तर मी माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक कमेंटमध्ये देईन. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओबरोबर. धन्यवाद.